आता जेवण झालेलं आहे सगळ्यांचं. रात्रीचे 9 वाजलेले आहेत आणि आज वेळाने ब्लॉग चालू केलाय. त्याचं कारण तसंच आहे, कारण रात्रीची जी साफसफाई आज जरा डीप क्लिनिंग करणार आहे आणि ते कसं करणार आहे अगदी कमी ह्याच्यात कमी खर्चात छानपैकी डीप क्लिनिंग. स्वयंपाकघराचं नव्हे तर पोट्याचं वळसापण ते करणार आहे. जेवण झालेलं आहे, भांडी घासून झालेली आहे, पण ओटा गॅसमध्ये स्वच्छ करायचा आहे. तर तेच करण्यासाठी मी आज आपण हा व्लॉग करूया की मी कसं करते ते दाखवणार आहे. तर माझ्यासोबत चल. नमस्कार, मी पद्मजा. राजाराणीच वर्ल्ड या आपल्या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. शॅम्पूचं पाकिट आहे आणि ह्याची कमाल बघूया आता आपण काय काय स्वच्छता होते. बॉटल घेतलेली आहे इथे मी आता बॉटलमध्ये शॅम्पू टाकून घेते. ही बॉटल माझ्याकडे घरात आपण पाण्याची आणतो ती रिकामी झालेली होती, त्यात मी आता शॅम्पू टाकून घेते. तर त्या पाकिट पूर्णपणे मी घेतलेलं आहे बॉटलमध्ये घालून. त्यात आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि ते छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. ते बॉटलमध्ये मी टाकलं, त्याला जरा डिझाईन होती तर ती किती छान दिसते. आता अगदी फुल आहे असं वाटतंय, सुंदर झालं म्हणून. आणि म्हटलं जरा असं आपण व्हिडिओ घेऊया आणि तुम्हाला शेअर पण करूया, तो छान वाटतोय. तर असं मी पाणी घेतलेलं आहे यामध्ये शॅम्पूमध्ये आणि ते आता व्यवस्थित मिक्स करून घेणार, म्हणजे शॅम्पू जेणेकरून पाण्यात मिक्स होईल असं शेक करून घेते. आणि मग आता चालू करायची साफसफाईला. आधी जरा असं पाणी मारून घेते मागच्या टाईल्सवर, ओट्याच्या पाठीमागे जी टाईल्स असते किचन कट्ट्याच्या पाठीमागे, त्यावर जरा पाणी मारून घेतलं आधी. शॅम्पू जी तयार केलेलं आहे, शॅम्पूचं जे आपलं लिक्विड ते मारून घेऊया. कसं 2 मिनिटात चकाचक होते ते दाखवते. दाग पडले. ही गॅस शेगडी मी धुवून येणार आहे. जेवण झाले नुकतंच. जेवण झाल्यावर पीठ पडतं, कारण चपाती झालेली आहे, आमटी भाजी केली आहे, त्यामुळे थोडंफार उडतं तसं. आणि शेगडी आपल्याला म्हणजे संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे धुवून घ्यायची. आणि हे जे डाग पडलेत ते कसे पटकन निघतील ह्या लिक्विडनेच, जेणे आपण आत्ताच हे टाईल्स पाठीमागची स्वच्छ करून घेतली ज्या लिक्विडने, तेच लिक्विडने दाखवणार आहे स्वच्छ करून. मी इथे काढून घेतलेले आणि ते वाट्या घातलेत पाणी जाऊ नये म्हणून. तर आता 1-2 मिनिटात स्वच्छ दाखवते. तर अगदी युजफुल आहे आपल्या गृहिणींसाठी हा व्हिडिओ. कुठेही स्किप न करता पूर्ण पहा. आता गॅस शेगडी मी स्क्रबरने अशी घासून घेते. जास्त काही घासायची गरज नाही, मी नेहमी अशी घासून घेत असते, त्यामुळे तशी स्वच्छच असते. पण डीप क्लिनिंग आठवड्यातून 15 दिवसातून एकदा केलं की रोज मग थोडंसं क्लीन केलं की स्वच्छ राहते आपली शेगडी. हे आता मी स्क्रबरने घासून घेतलेले, जास्त घासायला लागतच नाही, 2 मिनिटात स्वच्छ होते आणि लगेच फरक लक्षात येईल तुमच्या. मी फक्त पाणी आता एवढं मी पाणी कधी ओतत नाही, दाखवण्यासाठी म्हणून ओतते. तर मी असं पाणी ओतून असं हाताने तसं करून घेते. 2 मिनिटात अशी चकाकी आलेली आहे आपल्या शेगडीला. या वरच्या ह्या कड्या या पण त्याने घासल्या जातात ह्याच लिक्विड. म्हणजे एका लिक्विड मध्ये आपण काय काय करू शकतो. आणि हे असं ह्याच्या नट तिथं काहीतरी खाली घालायचं आपण, अशी खरके पडतात.
माझे असे खरके पडूनच नंतर लक्षात आलेलं आहे की असे खरके पडतात. शेगडीच्या बर्नरमध्ये पाणी जाईल म्हणून ज्या वाट्या घातल्या त्या काढून घेते आणि त्याच्या कड्या घालून घेते. आता गॅस शेगडी आणि वरचे ते कड्यांसहितच सगळं स्वच्छ झालेलं आहे. आता मी ओटा म्हणजे किचन कट्टा धुवून घेते. ते आधी पडलेलं सगळं साबणाचं पाणी घाण पडलेली ते आधी स्वच्छ करून घेतले. स्क्रबरनेच तोच आता आपण स्प्रे घेतलेला आहे आणि तेच मारलेलं आहे आणि स्क्रबरने इथं मी घासून घेते किचन कट्टा पण. आणि पाणी मारलं की झालं, 2 मिनटात स्वच्छ होऊन जातं. याचबरोबर मी सिंक पण घासून घेणार आहे याच लिक्विडने, तर ते पण लगेच स्वच्छ आणि छान अगदी स्वच्छ होतो. फरक लगेच लक्षात येतो. ओट्यामध्ये बघा वरची जी भांडी आहेत ती दिसत आहेत. माझ्या ओट्याच्या फरशीला खरके वगैरे असे पडलेले आहेत, तरी पण असं पाणी वगैरे टाकलं की जे काय वरची ती फरशी वगैरे सगळं आहे ते दिसून येते पाण्यामध्ये. कारण पाणी मारले आणि ओटा चकचकीत झाले, त्यामुळे तसं वर काही जे लावलेले आहेत भांडी ती दिसत आहेत. आता हे सिंक 1-2 दिवस मी धुतलेलं नाही, कारण दाखवायचं होतं मला स्वच्छ करून तुम्हाला. तर हे जरासं घाण झालेलं आहे जास्त. ते आता आपण ह्याच लिक्विडने स्वच्छ करूया. जास्त वेळ नाही लागत. स्क्रबरनेच घासून घेणार आहे. हा स्क्रबर वेगळा आहे, म्हणजे क्लिनिंगसाठी हा असा वेगळाच ठेवते मी स्क्रबर, आणि भांडी जो घासायला असतो तो वेगळा असतो. सिंक मी रोजच्या रोजच घासते, फक्त कालच्या दिवस ठेवलेलं कारण मला दाखवायचं होतं. कारण शॅम्पूने असं म्हणजे शॅम्पूचं असं लिक्विड तयार केलं की लगेच स्वच्छ होऊन जातं, म्हणून मी घासलं होतं. आणि रोज स्वच्छता करणे, ओटा असू देत किंवा गॅस शेगडी, सिंक, हे सगळं रोजच्या रोज स्वच्छ केलं पाहिजे. आपल्या आरोग्याच्या दृष्टीने ते आवश्यक आहे. ते जसं आपण रोजचं रोज जेवण करणं, पाणी वगैरे स्वच्छ भरणं हे जे करतो, भांडी क्लिनिंग करताना आपण जेवढी स्वच्छता होतं त्याचप्रमाणे ही पण स्वच्छता रोजच्या रोज झाली पाहिजे. कारण किडे, झुरळ, मुंगी, पाल हे काही ना काही मग चालू होतं. त्यापेक्षा हे रोजच्या रोज केलं की त्याला आळा बसतो त्या गोष्टीनं. बघा बोलता बोलता माझं सिंक पण घासून धुवून आता होतं आहे आणि फरक लगेच लक्षात येतो आहे की मगाशी किती अगदी ते घाण दिसत होतं. खूपच अगदी मेसी झालेलं होतं आणि अगदी स्वच्छ चकाचक झालेलं आहे. अशा पद्धतीने एका लिक्विडमध्ये गॅस शेगडी, ओटा, टाईल्स आणि सिंक सगळं अगदी स्वच्छ झालेलं आहे. फायनल लुक दाखवते कसं आहे. टाईल्स आपण ज्या स्वच्छ केल्या, पहिल्या प्रथम आपण टाईल्स स्वच्छ करून घेतले. टाईल्स नंतर हा गॅस, आपली गॅस शेगडी, ओटा, किचन कट्टा, सिंक, तर आजची माझी क्लिनिंग पूर्ण झालेली आहे, मी दाखवली तुम्हाला. तर त्याचबरोबर त्याच लिक्विड मधून आपल्याला आपली जी फरशी असते घरातली ती तसं थोडासा स्प्रे केला आणि स्वच्छ पुसून काढता येते. काय जास्त मारायचं नाही, म्हणजे अगदी भरपूर साबण वगैरे डिस्टेल करायचं नाही. थोडंसं जरी मारलं तर त्याला एक चकाकी येते, छान असं ग्लो आल्यासारखं येते फरशीला. आणि आपण इतर वेळेला तुरटी किंवा मीठ टाकतो तर ते ठीक आहे, पण आपल्याला जर असं छान चकाकी आणावी एखाद्या वेळेला वाटत असेल त्यावेळेला शॅम्पूचं तुम्हाला थंबनेल बघितल्यावर वाटलं असेल की लाखाची सफाई यात काय दाखवली, तर आपली जी 4 व्हीलर असते ती सुद्धा आपण शॅम्पूच्या पाण्याने धुवू शकतो. म्हणजे एक वेळेला आपण लाखाच्या गोष्टीची स्वच्छता करू शकतो, म्हणून असं थंबनेलला नाव दिलेलं आहे. तर काही वेळेला आपण प्रत्येक वेळेला सर्व्हिसिंग सेंटरला नाही नेलं, एखाद्या वेळेस असं शॅम्पूच्या पाण्याने धुतलं त्या स्प्रे की स्वच्छ होते आपली गाडी. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच पाहत असल्यास सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.